Hi. So we were learning about circular flow of income and expenditure in two-sector economy. But before that, if you remember, जेव्हा आपण सर्क्युलर फ्लो बद्दल शिकत होतो, बेसिकली आपण फक्त हाऊस होल्ड आणि फर्म यांच्यातले दोन प्रकारचे फ्लो बघितले होते. डू यू नो व्हॉट दोज फ्लोज आर? पीप्स, टॉक टू मी. एक होता रियल फ्लो, दूसरा होता मनी फ्लो. Real Money flow, flow. monetary and money flow, leakage and injection. अमेझिंग. सो इंजेक्शन हा फ्लो नव्हता, लिकेज आणि हे तुम्ही लक्षात घ्या, या दोन कन्सेप्ट होत्या. सो आता आपण त्यातलंच एक लिकेज आणि इंजेक्शन बद्दल माहिती घेणार आहोत. सो अगेन सेम, वी जस्ट हॅव टू सेक्टर इकॉनॉमी हिअर. पण आता आपण त्यात एक इंजेक्शन ऍड करणार आहोत, दॅट इज इन्व्हेस्टमेंट, आणि एक लिकेज बघणार आहोत, दॅट इज सेव्हिंग. Okay, the circular flow of income in two sector economy with savings and investment through financial market is explained with this figure. असं त्यांनी म्हटलंय. बरोबर. काय फिगर आहे बघा. पहिला जो आहे तो कम्प्लीट सेम सर्कल आहे, जर पहिला फ्लो तुम्ही बघितलात तर. आणि हे कुठलं सर्कल आहे? इथून हे जे सर्कल दिसतंय, आणि माझं सर्कल तुम्ही किती सुंदर आले ते बघूच शकता, पण तरी हे सर्कल सॉरी या सो हे सर्कल आपलं जसंच्या तसं आहे, जे आपण मागे बघितलं होतं. सो लेट मी जस्ट गो बॅक अँड शो यू की हे सेम तसंच आहे. हो, हे बघा, हे जे आपण खाली बघतोय हे असंच्या असं सर्कल वापरलंय त्यांनी. याच्या उलट फक्त एकच सर्क्युलर फ्लो यात वाढलेला दिसतो आपल्याला, विच इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड इन अ वे. तो फ्लो म्हणजे आहे सेव्हिंग्सचा हाऊस होल्ड मधनं फायनान्शियल मार्केट म्हणजे बँक्स, पोस्ट, नंतर इतर पतपेढ्या आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सेव्हिंग्स केलं जातं. सो हाऊस होल्ड डज सेव्हिंग्स इन फायनान्शियल मार्केट. आणि ही जी फायनान्शियल मार्केट असतात ती त्या सेव्हिंग्सचा, डिपॉझिट्सचा वापर करून पुढे फर्म्समध्ये, मोठमोठ्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात थ्रू शेअर मार्केट और थ्रू अदर बॉन्ड्स और समथिंग लाईक दॅट. सो तुम्हाला लक्षात येत आहे, नॉर्मल फ्लो जसाच्या तसा क्लोज्ड इकॉनॉमी मध्ये बघितला तसाच आहे. सेक्टर पण दोनच आहेत. कोणती दोन सेक्टर आहे? राजा राणींनो, कोणती दोन सेक्टर आहे? Households and firms. Household and firm. Household and business firm. व्हेरी गुड. आणि फक्त आपण त्यात एक प्रकारचं इंजेक्शन वाढवलंय. कोणतं इंजेक्शन आहे हे? Financial market. फायनान्शियल मार्केट हे इंजेक्शन नाहीये. फायनान्शियल मार्केट इज अ मीडियम. ओके, आपण इन्व्हेस्टमेंट वाढवली आहे, म्हणजे मार्केटमध्ये पैशाचा फ्लो वाढवलाय आणि एक प्रकारचं लिकेज वाढवलंय, ज्यातून मार्केटमधला पैसा बाहेर काढून घेतला जाऊ शकतो कन्झम्पशन आणि प्रोडक्शन या प्रोसेस मधला. आणि ते कोणतं आहे? सेव्हिंग. सो लक्षात ठेवा, इंजेक्शन म्हणजे मार्केटमध्ये पैसे काय वाढवणं. ओके, सो दॅट इज क्रिएटिंग मनी, आणि तो इन्व्हेस्टमेंट मधनं होतोय. आणि मार्केटमधून पैसे काढून घेणं, दॅट इज लिकेज, आणि तो होतोय सेव्हिंग्स. कारण जे तुम्ही फायनान्शियल मार्केटमध्ये, बँकेत, एफडीत, पोस्टात कुठेही सेव्ह करणार, वॉट एवर यू सेव, जो भी आप सेव करोगे वो सबका सब आप खर्चा नहीं करोगे. सो वॉट एव्हर इज सेव्ड यू विल नॉट स्पेंड, यू विल नॉट कन्झ्युम. म्हणजेच तुम्ही मार्केटमधनं पैसे काढून घेताय. सो पूर्वी हाऊस होल्डला काय करायला लागायचं? तेव्हा त्यांना फक्त फर्म्सना पैसे द्यायला लागायचे त्यांनी घेतलेल्या गुड्स आणि सर्व्हिसेससाठी. पण आता जेव्हा सेव्हिंग इंट्रोड्यूस करतोय तेव्हा पैसा बाहेर जायचे दोन मार्ग वाढले. एकतर तुम्ही कन्झ्युम करताय किंवा सेव्हिंग करताय. सो थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं काहीसं इन्कम आहे, दॅट इज वाय. बरोबर ना? इन्कमला नेहमी वाय म्हटलं जातं इकॉनॉमिक्समध्ये. सो हे जे इन्कम आहे ते दोन प्रकारच्या गोष्टींनी खर्च होत आहे. कोणत्या दोन प्रकारच्या गोष्टींनी? सो दॅट इज ऑलरेडी कन्झम्पशन आणि सेव्हिंग्स. येत आहे तुमच्या लक्षात? तुमचं जे इन्कम आहे Yes, ma'am. Yes, दोन प्रकारे आता फ्लो मध्ये येत आहे. याच्याबद्दलचं आपण दुसऱ्या म्हणजे पुढच्या गोष्टी डेफिनेटली बघूया. लेट मी जस्ट
स्टार्ट दिस. तुमच्या समोर डायग्राम आहे आणि होपफुली तुम्ही ती काढून ठेवली असेल तुमच्याकडे, असं मी होप करते, कारण तुम्हाला ती पुढे लागणार आहे. इन द अबाव फिगर वी मे नाउ इनकॉर्पोरेट अ सेव्हिंग एलिमेंट which implies sort of leakage from a circular flow. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. सेव्हिंग इज अनकन्झ्युम्ड पार्ट ऑफ इन्कम और अनस्पेंट मनी लेफ्ट विथ हाऊस होल्ड. सो मी मगाशीच तुम्हाला जे इक्वेशन सांगितलं, व्हॉट एव्हर मनी लेफ्ट बिहाइंड आफ्टर कन्झम्पशन वी सेव्ह इट. कन्झम्पशन केल्यावर आपल्याकडे जो एक्स्ट्रा पैसा राहतो तो आपण सेव्ह करतो गरजेच्या कन्झम्पशन नंतर. और द अनस्पेंट मनी और अनस्पेंट इन्कम इज युअर सेव्हिंग. न खर्च झालेलं इन्कम म्हणजे तुमचं सेव्हिंग असतं. तुम्ही एक्स्ट्रा कन्झम्पशन त्यातून करत नाही. तुमच्या लक्षात येतंय? सो अनकन्झ्युम्ड पार्ट ऑफ इन्कम इज अ सेव्हिंग. मी हेच तुम्हाला परत परत वेगळ्या वेगळ्या शब्दात सांगते. तुम्हाला सेव्हिंगचा अर्थ होपफुली कळला असेल. Suppose the household choose to save some of the income, they will deposit it in the financial market. So if some household wants to save some income, ते काय करतात? ते डिपॉझिट करतात कुठल्या तरी बँकेत, कुठल्या तरी पतपेढीत, कुठल्या तरी पोस्टात किंवा इतर संस्थांमध्ये. So they will deposit in a financial market. Financial market consists of banks, stock market, फायनान्शियल हाऊसेस. म्हणजे पुन्हा एकदा स्टॉक मार्केट तुम्हाला माहिती आहे. स्टॉक मार्केट म्हणजे काय सांगा बरं कोणीतरी मला. स्टॉक मार्केट म्हणजे काय? जहाँ शेयर्स की लिस्टिंग और ट्रेडिंग होती है. व्हेरी गुड. सो जेव्हा एखादी कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी असते आणि लिस्टेड असते, 2 प्रकारच्या स्टॉक एक्सचेंज मध्ये जनरली इंडियासाठी आपण म्हणतोय. सो दॅट इज NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड BSE दॅट इज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई स्टॉक एक्सचेंज. सो तुम्ही असं सांगू शकता मला की ही 2 कुठे आहेत? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कुठे असेल? बॉम्बे. करेक्ट. आणि नॅशनल स्टॉक बॉम्बेला वाटतं. करेक्ट. व्हेरी गुड. हु वॉज दॅट ज्याने असं म्हटलं की ते बॉम्बेमध्येच आहे, मुंबईमध्येच आहे? दॅट्स अमेझिंग. मेहक. गुड वन. म्हणजे जरी नॅशनल असेल तरी ते दिल्लीत नाहीये, ते मुंबईतच आहे. ओके. सो suppose this household chose to save some of their income in the financial market, which is in the form of stock market, banks, financial houses, etc. This saving reduces the flow of income in the economy because saving is withdrawn out of circular flow. म्हणजे पूर्वी असा विचार करा, माझ्याकडे 100 रुपये होते. ओके. सो आय हॅव 100 रुपीज आणि ते 100 रुपयांमधले मी कम्प्लिटली 100 रुपये खर्च करत होते. आय वॉज स्पेंडिंग ऑल द 100 रुपीज. Okay. And that's why I was in a circular flow. And then one of my friend came and he told me, Rujuta, why are you spending 100 rupees? Because I think you don't need 100 rupees to spend. What you can do, you can save your 10 or 20 rupees and you can use it in the future when there might be inflation or other things you require urgently. So what I started, rather than spending all the 100 rupees in some kind of market, I saved 20 rupees. That means now मला सांगा, आता मी तुम्हाला जेवढं सगळं सांगितलं, आता मी किती रुपये 100 पैकी जर खर्च करते, जर मी 20 रुपये सेव्हिंग साठी ठेवले तर? 80. Correct. That means out of 100 rupees, the first patch where I told you, I was spending all 100 rupees. But now that I have started saving, I have started only spending 80 rupees. म्हणजेच मगाशी जो सर्क्युलर फ्लो माझ्यासाठी 100 रुपीजचा होता, आता तो नॅरो डाऊन झाला, छोटा झाला, त्याचा साईज कमी झाला. राईट. सो दॅट्स वाय वी कॉल सेव्हिंग अ लिकेज. The saving is a leakage and the firms can borrow them from the financial market for investment purpose, such a purchase of machines, factories, etc. The investment is an injection into the circular flow. So असा विचार करा, त्यांनी काय म्हटलंय ते की हे जे सेव्हिंग्ज आहे तेच पुढे जाऊन कन्वर्ट होतं इन्व्हेस्टमेंट मध्ये. बघा मी काय म्हणते, आपण जे सेव्हिंग केलंय हाऊस होल्ड मधनं
तेच इन्व्हेस्टमेंट म्हणून फर्म्सना मिळतं. का असं म्हणत असेल मी? कोणी एक्सप्लेन करू शकेल का मला हे? म्हणजे ते जे पैसे आपण सेव्हिंग करतो ते आपण इन्व्हेस्टमेंट म्हणूनच सेव्हिंग करतो. इन अ वे, पण असा विचार कर, म्हणजे सगळ्यांनाच विचारते मी, तुलाच नाही फक्त, पण दॅट वॉज अ गुड आन्सर अंबर. आता असा विचार करा, मी असं म्हणते की मी माझ्या बरोबर एक 4-5 घर आहेत माझ्या आसपास, त्या सगळ्यांनी महिन्याला 3,000 असं 5 घरांनी, ओके. सो 3,000 मल्टिप्लाइड बाय 5, 15,000 रुपये. हे एकाने अर्बन बँकेत सेव्ह केले, एकाने DNS मध्ये सेव्ह केले, एकाने स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले, एकाने पोस्टात इन्व्हेस्ट केले आणि एकाने SBI मध्ये इन्व्हेस्ट केले. ओके. म्हणजे मी तुम्हाला काय काय सांगितलं, अर्बन बँक, DNA, स्टॉक मार्केट, पोस्ट, म्हणजे आपण म्हणतो ना पतपेढी, कुठलीही असते ती, नागरी संस्था किंवा असं, आणि पोस्ट, आणि एकाने काय म्हणतो आपण त्याला, SBI मध्ये. सो आता मला सांगा की हे पुढे इन्व्हेस्टमेंट मध्ये कसे कन्वर्ट होणार? बैंक्स उस पे इन्वेस्टिंग करेंगी और जो इंटरेस्ट आएगा वो हमें देंगी, बैंक और पोस्ट। और स्टॉक मार्केट में हमारे शेयर की ट्रेडिंग वगैरह होंगी, हम रिस्क में भी जा सकते हैं और प्रॉफिट में भी। अगर प्रॉफिट में गए तो हमें इसका पैसे मिलेंगे। ओके, सो दैट वाज एप्ट डिस्क्रिप्शन, मतलब बहुत ही अच्छा डिस्क्रिप्शन था. ओके, व्हाट विल हैपन whenever I'm investing my money? Yes, Omkar, do you want to talk? Omkar? Okay. So whenever I'm investing my money in a stock market, what I'm going to do, I'm buying shares. Okay, I'm buying shares of a company. That means if I'm buying a share of Reliance Limited or something like that, any other company, then I'm the part owner or a shareholder of that company, and that money for which I have bought the shares, that money is going to be the capital for Reliance Limited. जो काही पैसा आहे तो रिलायन्स साठी कॅपिटल म्हणून वापरला जाणार आहे आणि आपोआपच त्या फर्मला इन्व्हेस्टमेंट म्हणून जास्त पैसे मिळणार आहेत त्यांच्या ग्रोथसाठी, आणि त्यांची ग्रोथ झाली की त्यांचा प्रॉफिट वाढणार, त्यांचा प्रॉफिट वाढला की मला रिटर्न्स जास्त मिळणार, म्हणजे माझा फायदा होणार. ओके, आणि हे पैसे मी कधीही परत काढून घेऊ शकते. सो दॅट्स हाऊ स्टॉक मार्केट विल वर्क. थोडक्यात बँकांनी जे मेहकने सांगितलं ते एकदम करेक्ट होतं की बँका आपण जे पोस्ट नाही, आपण जे डिपॉझिट करतो, ओके, ते डिपॉझिट वापरून इतर कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ओके, किंवा ते इतरांना कर्ज देऊ शकतात. सो असा विचार करा, एखाद्या फर्मने, मी ABC लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली आणि मी या किंवा मी या कंपनीकडून बँकेकडून कर्ज घेतलं. सो माझं जे समजा XYZ या माणसाने जे फायनान्शियल मार्केटमध्ये सेव्हिंग केलं होतं त्याचा वापर करून बँकांनी मलाच कर्ज दिलं. सो सेव्हिंग्ज वरती जे इंटरेस्ट आहे त्या XYZ माणसाला मिळणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेव्हिंग्ज वरचं इंटरेस्ट त्याला मिळालं तरी आपल्याला जे मी फर्म सुरू केली आहे त्या फर्म वरती इंटरेस्ट मात्र मला बँकेला द्यायला लागेल. सो दॅट्स हाऊ फायनान्शियल मार्केट ऑल्सो वर्क्स. सो तुम्हाला ओव्हरऑल सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे आपल्या सर्क्युलर फ्लो मध्ये इंजेक्शन आणि लिकेज म्हणून काम करतात हे लक्षात आलं का? Yes, ma'am. डू यू वॉन्ट मी टू एक्सप्लेन इट अगेन? ma'am. ओके, सो याच्यानंतर जर आपण बघितलं तर या फ्लो मध्ये इट इज ऑब्वियस दॅट द सर्क्युलर फ्लो ऑफ मनी वुड रिमेन अनडिस्टर्ब्ड if the flow of funds into financial market and flow of funds into financial market are equal, flow out of funds. ओके, म्हणजे हा जो फ्लो आहे तो असाच्या असा चालू राहू शकतो अनडिस्टर्ब. 100 रुपयेच पूर्वी मी खर्च करत होते, सो मी डायरेक्टली फर्मला देत होते आणि फर्म डायरेक्टली मला देत होतं, बरोबर, कारण माझ्याकडून मे बी रेंट वेज साठी त्यांना मला द्यायला लागत होतं, मी त्यांना जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन देत होते त्यासाठी. सो हाऊस होल्ड कडून फर्मला 100 रुपये मिळत होते आणि तेच खर्च करून हाऊस होल्ड फर्म्स कडून वस्तू विकत घेत होतं किंवा सर्व्हिसेस विकत घेत होतं. आता ते म्हणतात की त्याच 100 रुपयातले जर समजा
80 रुपये मी खर्च केले, 20 रुपये सेव्हिंगला टाकले, तर सेव्हिंग्ज जे 20 रुपयाचं झालंय तेच फायनान्शियल मार्केटमधनं त्या फर्म्समध्ये परत इन्व्हेस्ट होणार आहे. तुमच्या लक्षात येत आहे मी काय म्हणते ते? दॅट मीन्स सिम्पली सेइंग आय कॅन से पूर्वी 100-100चं प्रमाण होतं, बरोबर? लक्षात येत आहे का? नीट लक्ष द्या. जर समजा आत्ता लक्षात आलं तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, सो 100 रुपीज ते एकमेकांकडे गिव्ह अँड टेक करत होते, फर्म आणि हाऊस होल्ड, बरोबर? यस मॅम. यस. सो फर्म आणि हाऊस होल्ड ते एकमेकांना देत होते. आता फक्त उलट असं झालंय की आता मी हाऊस होल्ड मधून असं म्हणते की मी 100 रुपयांपैकी लेट्स से 70 रुपये, ओके, 70 रुपये खर्च करीन आणि ते डायरेक्टली फर्मला देईन. लक्षात येत आहे? हाऊस होल्ड वाल्यांनी म्हटलं की मी 100 रुपये ते डायरेक्टली फर्मला देईन, सॉरी 70 रुपये ते मी डायरेक्टली फर्मला देईन, and then the 30 remaining rupees I will not consume out of it. I'll not consume it. What I will do, I'll give it to financial market. We can write it as FM. म्हणजे मी बँकेत ठेवीन डिपॉझिट म्हणून, or I will buy the shares, and then this financial market later on will invest into firm. So that means मगाशी मी डायरेक्टली जे फर्मला देत होते ते तुम्ही टोटल करू शकता 70, 30, 100, राईट? आणि इकडे पण 70, 30, 100, बरोबर ना? म्हणजे ओव्हरऑल जरी मी इंजेक्शन वाढवलं असलं किंवा जरी मी लिकेज दाखवलं असलं सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट मधून, तरी माझा जो फंड आहे तो सेमच राहिला. सर्क्युलर फ्लो ऑफ मनी आहे दॅट वुड रिमेन undistributed if the flow of funds into financial market and the flow of funds out of financial market are equal. म्हणजे मी 70-30 70-30 असंच केलं तर, या उलट जर समजा असं झालं की मी इन्व्हेस्ट करताना मी इन्व्हेस्ट करताना 80 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, ओके, मात्र फर्मने पुन्हा एकदा जी पुढे इन्व्हेस्टमेंट करायची ती 30चीच केली आहे. काय म्हणायचं लक्षात घ्या, मला कन्फ्युजन होऊ शकतं. सेकंड टाइमला मी इन्व्हेस्टमेंट करताना 80 रुपीजची केली आहे, म्हणजेच मी किती रुपये खर्च केलेत रे? 100 पैकी मी 80 रुपीज खर्च केलेत, कन्झ्युम केलेत, आणि 20ची इन्व्हेस्टमेंट केली. येत आहे लक्षात इथे? मी काय केलं, 80 रुपये खर्च केले, 80 Yes, रुपीज ma'am. आय कन्झ्युम, अँड 20 रुपीज आय कीप इट इन अ फायनान्शियल मार्केट ॲज अ फॉर्म ऑफ सेव्हिंग. But the financial market wants to lend more, wants to invest more, and still they are investing 30 rupees. त्यांचे पूर्वीचे फंड, इतर लोकांचे फंड वापरून ते 70 रुपयेच इन्व्हेस्ट करतात. इथून आता मी 80 दिले होते, सो इथे असणं अपेक्षित आहे 80 रुपये, बरोबर? कारण मी फर्मला 80 रुपये दिले आणि त्यामुळे आता माझं सेव्हिंग झालं 20 म्हणजे 100, राईट? पण आता फर्मकडे किती पैसे गेलेत? 80, आणि फायनान्शियल मार्केट कडून जी इन्व्हेस्टमेंट झाली आहे तिचे झाले 80 + 30, दॅट इज 110. म्हणजे इनइक्वॅलिटी आली. काय इनइक्वॅलिटी आली? कारण इनफ्लो आणि आउटफ्लो फायनान्शियल मार्केटमध्ये येणारा सेव्हिंग्सचा इनफ्लो आणि आउटफ्लो म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा आउटफ्लो हे सेम नाहीये. म्हणून सो एनी डिसइक्विलिब्रियम इन सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट of course will reflect itself either in decrease or increase in the circular flow of money. So कुठच्याही प्रकारे जर सेव्हिंग इक्वल टू इन्व्हेस्टमेंट नसेल, म्हणजे मी तुम्हाला जसं दाखवलं तसं की 30 = 30 नसेल, 30 आणि 20 असं काही असेल, देन देर विल बी डिसइक्विलिब्रियम, ज्याच्यामुळे आपला सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अफेक्ट होईल. Alternatively, it is not that the expenditure first takes place and then the income is earned. So असंही आपण म्हणू शकत नाही की पहिल्यांदा खर्च होतो आणि मग इन्कम आपल्याला मिळतं. As a matter of fact, the process of income creation and income distribution goes on at one and the same time.
इट इज ऑलवेज टू रिमेंबर, नेहमी लक्षात घ्यायची गोष्ट. तुम्हाला सगळ्यांना एक खूप फेमस प्रश्न विचारते मी. ओके, आधी कोंबडी की आधी अंडा? पहले मुर्गी या अंडा? मुर्गी. आधी कोंबडी. मुर्गी. पण कोंबडी कुठून जन्माला आली? म्हणजे आधी अंड की कोंबडी? आय नो इट माइट बी साऊंड व्हेरी चीपर और बावळटपणा इन युअर सम ऑफ युअर वेज. तुम्हाला कोणाला वाटू शकतं की मॅडम काय टाइमपास करतात. येस नुपूर, ऐकायला नाही आलं मला. नो मॅम, काही नाही. ओके, सो खरंच असं वाटू शकतं की काय वेडेपणा आहे, हा काय प्रश्न आहे. पण असा विचार करा, जसा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर एकदम फिक्स देऊ शकत नाही की आधी अंडा आलं की आधी कोंबडी आली, तशाच प्रकारे इथे यू कांट से की आधी माझा खर्च होतोय आणि त्याने इन्कम क्रिएट होत आहे, की आधी माझ्याकडे इन्कम होतं आणि त्याच्यामुळे मी खर्च करू शकतोय. बिकॉज इट्स अ सर्क्युलर फ्लो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की ही जी प्रोसेस आहे की आपल्याकडे इन्कम जनरेट होत आहे, क्रिएट होत आहे आणि मग ते डिस्ट्रीब्यूट होत आहे. म्हणजे मी थोडं फर्मला देतेय, थोडं फायनान्शियल मार्केटला देतेय. ही जी प्रोसेस आहे ती ऍट अ टाइम सलग होणारी आहे. वी कांट से आधी मी पैसे मिळवले मग खर्च केले. We have to do it is in a simultaneous way, okay, at the same time. So that is one and the same time. Alternatively, it is not that the expenditure first takes place and then an income is earned. As a matter of fact, the process of income creation and income distribution goes on at one and the same time. Modern economists consider national income as a flow of three forms. So generally the मॉडर्न इकॉनॉमिस्टच्या तुलनेत बघितलं त्यांच्या अभ्यासाप्रमाणे, तर इन्कम हे 3 फॉर्म्स मध्ये बघितलं जातं. नॅशनल इन्कम, देशाचं इन्कम हे 3 फॉर्म्स मध्ये बघितलं जातं. पहिलं इन्कम म्हणजे देशाला ऍक्च्युअल इन्कम किती मिळालंय पूर्ण वर्षात ते. दुसरं आउटपुट म्हणजे देशात किती प्रोडक्शन झालंय ते. आणि तिसरं एक्सपेंडिचर म्हणजे किती खर्च झालाय देशात तो. अँड बीट त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण सर्क्युलर फ्लो लक्षात घेतला तर आपलं इन्कम, आपलं आउटपुट आणि आपलं एक्सपेंडिचर हे इक्वल असले पाहिजेत जेव्हा हे तिन्ही मॉनिटरी टर्म्स मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे जेव्हा या सगळ्यांना जेवढं आउटपुट प्रोड्यूस केलं, त्याला एक सोपं उदाहरण देता येईल आपल्याला. लेट मी ट्राय. आणि तुम्हाला ज्या क्षणी बोर होईल त्या क्षणी तुम्ही मला सांगू शकता, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ओके, सो असा विचार करा, इंडियाचं बिंग अ कंट्री एक्झाम्पल आहे. ओके, इन्कम आहे 1000 रुपये असं आपण कन्सिडर करूया आता. सो मी डायरेक्टली इन्कम मोजलं लोकांचं. इंडियाचं इन्कम किती झालं मी म्हटलं तुम्हाला 1000 रुपये. ओके, आता आउटपुट काढण्यासाठी काय करायला लागलं, देशात किती प्रोड्यूस झालं. सो लेट्स थिंक की देशात 50 शर्ट फक्त प्रोड्यूस झाले एका वर्षात. किती शर्ट झाले? 50. करेक्ट. एका शर्टची प्राइस होती 200. सो इट इज प्राइस इंटू क्वांटिटी, राईट. जर टोटल आउटपुट काढायचं असेल आपल्याला, टोटल किती पैशाचं काढायचं ठरलं तर, बिकॉज वी आर कन्वर्टिंग इट इंटू मनी. सो एका शर्टची प्राइस होती 200. मला माहित नाही मी किती छोटी छोटी शून्य काढू शकते समोर. सो मला आता सांगा की नॉट 200, 20. ओके, सो एका शर्टची प्राइस आहे 20. मग मला सांगा या सगळ्याची टोटल प्राइस किती होईल? 50 मल्टिप्लाइड बाय 20. 1000. करेक्ट. आता हे झालं आपलं इन्कम, हे झालं आपलं आउटपुट. आता देशातले जे लोक आहेत त्यांनी काय ठरवलं, आपण एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करूया. सो देशात टोटल जे 50 शर्ट बनले होते ते सगळेच्या सगळे खर्च झाले. ते सगळेच्या सगळे लोकांनी विकत घेतले त्यांना मिळालेल्या इन्कम मधनं. दॅट मीन्स ते 50 शर्ट आहेत ते मल्टिप्लाइड बाय 20 असे विकत गेले, विदाउट कन्सिडरिंग प्रॉफिट किंवा इतर कोणतीही डायरेक्शन हिअर. सो पुन्हा एकदा मला सांगा त्या एक्सपेंडिचरची अमाऊंट किती असणार आहे? 1000. करेक्ट. 1000. म्हणजे जर तुम्ही बघितलं
तर इकॉनॉमिस्टच्या मते इन्कम, आउटपुट आणि एक्सपेंडिचर हे सेम अमाऊंट मध्ये होतं आणि ज्याचं बेसिक प्रिन्सिपल काय होतं हे आपण पहिल्या दिवशी असं शिकलो होतो. बेसिक प्रिन्सिपल हेच आहे की मी जितकं खर्च करते ते दुसऱ्यासाठी इन्कम असतं. व्हॉट एव्हर आय स्पेंड बिकम्स द इन्कम फॉर अदर. दॅट मीन्स amount of income is equal to amount of expenditure. That means income into income is equal to expenditure. आणि हे जे इन्कम आणि एक्सपेंडिचर आहे, जेव्हा तुम्ही जितकी क्वांटिटी प्रोड्यूस केली आहे तिला मनी टर्म्स मध्ये आणायचं ठरवाल, तेव्हा ती आपोआपच आउटपुट इक्वल टू इन्कम इंटू एक्सपेंडिचर अशी होते. तुम्हाला इक्वॅलिटी समजली? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. त्यांनी काय सांगितलंय बघा, आपण पॅराग्राफ वाचूया. When goods are produced by the firms, factors of production comprising households are paid income. सो जेव्हा गुड्स प्रोड्यूस केले जातात फर्म्स मधनं, हाऊसहोल्ड कडून दिले जाणारे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन फर्मला जे असतात त्याच्यासाठी हाऊसहोल्डला पैसे मिळतात. These income receipts are spent by the household on the sector of household sector on consumption and its savings are mobilized to produce investment. सो जे इन्कम मिळालेलं असतं त्यातला काही पार्ट हाऊसहोल्ड कन्झ्युम करतं, काही सेव्ह करतं आणि हेच सेव्हिंग पुढे इन्व्हेस्टमेंट म्हणून परत फर्मला मिळतं. लाईक अ सर्क्युलर फ्लो इज कन्स्टिट्युटेड बिटवीन इन्कम अँड एक्सपेंडिचर. ऑब्व्हियसली इन्कम, आउटपुट, एक्सपेंडिचर फ्लोज आर ऑलवेज इक्वल पर युनिट ऑफ अ टाइम. म्हणजे एका ठराविक टाइम पिरियड मध्ये आपलं इन्कम, आउटपुट आणि एक्सपेंडिचर हे इक्वल असतात इन फॉर्म ऑफ मनी. अँड दस देर इज अ ट्रिपल आयडेंटिटी. तिघांची मिळून आयडेंटिटी तयार होते. आउटपुट इज इक्वल टू इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर. राहील लक्षात हे? Yes, ma'am. ओके, गुड. Yes, ma'am. सो लेट्स Yes, गो ma'am. फर्दर इन अ बिट. पुढचा आपल्याला फ्लो आहे तो आहे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर इन अ 3 सेक्टर क्लोज्ड इकॉनॉमी. सो आता आपण यात एक मोठं सेक्टर इंट्रोड्यूस करणार आहोत. आतापर्यंत आपण 2 सेक्टर इकॉनॉमी मध्ये होतो, राईट? 2 सेक्टर इकॉनॉमी मध्ये कोणती 2 सेक्टर होती सांगा? भराभर उत्तर द्या मला पटापट. इट्स लाईक अ क्विज. 2 सेक्टर इकॉनॉमी मध्ये कोणती 2 सेक्टर होती? Household and business firm. Household and firm. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. या हाऊसहोल्ड अँड फर्म्स मध्ये कोणते 2 प्रकारचे फ्लो होते? Money flow. Real flow and money flow. व्हेरी गुड, Flow and money flow. करेक्ट. आणि आपण मगाशी बघितल्याप्रमाणे व्हॉट काइंड ऑफ इंजेक्शन वी इंट्रोड्युस्ड? व्हॉट काइंड ऑफ इंजेक्शन वी इंट्रोड्युस्ड इन अवर 2 सेक्टर मॉडेल? व्हेरी गुड, इन्व्हेस्टमेंट. व्हॉट काइंड ऑफ लिकेजेस वी फाउंड इन द लास्ट मॉडेल? Savings. सेव्हिंग. करेक्ट. आणि ते कशा प्रकारे वर्कआउट होतात हे आपल्याला कळलं, राईट? सगळ्यांना लक्षात आलंय सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट काय पार्ट होता? इज देर एनीबडी की Yes, ma'am. मॅडम मला कन्फ्युजन आहे, तुम्ही एकदा परत सांगा मला. No. ओके. सो तुम्हाला जर हवं असेल तर यू कॅन वॉच द व्हिडिओ अगेन. यू कॅन सबस्क्राईब इट सो दॅट यू कॅन फाइंड इट व्हेरी इझिली. ओके. अँड द मोर सबस्क्रायबर मोर स्प्रेड ऑफ द नॉलेज. रिमेंबर दॅट. सो जर तुम्ही आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. ओके. आणि हे मी कुठल्याही ह्याच्या बेसिसवर नाही सांगत आहे, तुम्हाला पटकन फाइंड आउट करता येतील आणि तुम्ही जितकं सबस्क्राईब कराल तितके आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू, सो दॅट तुमच्यासारखेच जे काही स्टुडंट असतील त्यांनाही या व्हिडिओ बघायला मिळतील, जरी ते आपल्या कॉलेजमध्ये नसले तरीही. ओके. सो विथ दॅट आता आपण आपल्या या सर्क्युलर फ्लो मध्ये आणखीन एक सेक्टर आणि अतिशय महत्वाचं सेक्टर, लेट मी बी व्हेरी क्लिअर, ऍड करणार आहोत. दॅट इज अ गव्हर्नमेंट सेक्टर. आतापर्यंत 2 सेक्टर होतीच, हाऊसहोल्ड आणि फर्म्स. आता यात आणखीन एक तिसरा खांब उभा करणार आहोत आपण. 2 खांबावरती बिल्डिंग होती, आणखीन एक टेकू लावू. दॅट इज गव्हर्नमेंट सेक्टर. 2 सेक्टर इकॉनॉमी इज अ हायपोथेटिकल इकॉनॉमी. म्हणजे ओव्हरऑल आपण असं म्हणू ना, अज्युम करूया, लक्षात घेऊया, अशा प्रकारची इकॉनॉमी म्हणजे 2 सेक्टरची इकॉनॉमी असते. Whereas 3 sector economy is more realistic. Okay. And as it consists government, जे आपल्याला अतिशय महत्वाचं असतं इकॉनॉमिक्स शिकताना की त्या गव्हर्नमेंटचा पार्ट काय आहे.
The three sector model highlights the key role that the government sector play in the macroeconomy. The circular flow of income in a three sector closed economy is explained with the help of below figure. ओके, आता तुम्हाला काय करायचंय ते प्लीज 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 लक्षात ठेवा. तुम्हाला ही डायग्राम काढून घ्यायची. त्याच्यासाठी मी तुम्हाला 1 मिनिट वेळ देणार आहे. 1 मिनिट पण नाही, मी बोलता बोलता तुम्हाला जो वेळ देते तो प्लीज तुम्ही ही डायग्राम काढून घ्या. सो हा जो फ्लो दिसतोय तुम्हाला, हा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा फ्लो आहे, हाऊस होल्ड कडून जाणारा. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली पैसे पण मिळत आहेत आणि याच्या बरोबरीने आपण ह्या पर्पल लाईनच्या, होपफुली यालाच पर्पल म्हणत असावेत असा अंदाज करून, पर्पल लाईनच्या आसपास म्हटलं तर या सर्कलच्या आतपर्यंतच शिकलोय. म्हणजे आपण सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट पर्यंत शिकलोय. बरोबर. आपण हेही शिकलोय की फायनान्शियल मार्केट काय आहे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट होतं, कशा प्रकारे सेव्हिंग्ज ठेवून घेतले जातात. इज इट गुड? इथपर्यंत या पर्पल सर्कलच्या आत तुम्हाला सगळं लक्षात आलंय? Yes, ma'am. आता जर तुम्ही बघितलं तर आता एक सेक्टर नव्याने तुमच्या समोर येतं आणि हे जे सेक्टर आहे ते आहे गव्हर्नमेंट सेक्टर. ओके, सो या सेक्टरला काय म्हटलं जातं? गव्हर्नमेंट सेक्टर. या गव्हर्नमेंट सेक्टरशी हाऊस होल्ड आणि फर्मचं नातं कसं आहे तर तुम्ही बघू शकता. हाऊस होल्ड टॅक्सेस देतं गव्हर्नमेंटला. आपण इन्कम टॅक्स भरतो, जीएसटी भरतो. तुम्ही जर तुम्हाला आठवत असेल तर भरतो ना इन्कम टॅक्स. पाणीपट्टी, घरपट्टी, टोल सगळे वेगवेगळ्या प्रकारचे भरतो ना. सो अशा प्रकारे हाऊस होल्ड मधून टॅक्सेस बाहेर येतात आणि ते सरकारला दिले जातात इन फॉर्म ऑफ इन्कम. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं लिकेज आहे हाऊस होल्डसाठी. फर्म्स मधूनही अशा प्रकारचं लिकेज आहे की फर्म्ससाठी पण वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस असतात. उदाहरणार्थ सेस, जीएसटी, त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स, घरपट्टी, पाणीपट्टी, सगळ्या प्रकारच्या गोष्टी. ओके, सो दॅट इज टॅक्सेस. आपण गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस देतो. लिकेज आहे टॅक्सेस आहे. राहील लक्षात? टॅक्स हे काय आहे? लिकेज आहे. कारण आपले जे इन्कम असतं त्या इन्कम मधून आपण पैसे उचलतो आणि गव्हर्नमेंटला देतो. कोणी? हाऊस होल्ड मधले लोक पण आणि फर्म्स मधले लोक पण. टॅक्सेस हे दोघांसाठीही लिकेज आहे. ओके, आणि याच्या उलट बघा तुम्ही, दुसरा जो फ्लो आपल्याला दिसतो इथे तो कसा आहे? हा गव्हर्नमेंट कडून वरती हाऊस होल्ड कडे जाणार आहे आणि हा जो गव्हर्नमेंट कडून हाऊस होल्ड वर जाणारा फ्लो आहे तो फ्लो आपल्याला सांगतो की गव्हर्नमेंट लोकांसाठी जे खर्च करतं, धरण बांधणं, रस्ते बांधणं, शाळा काढणं, वॅक्सिन्स फुकट देणं, हे सगळेच्या सगळे, याच्याबरोबर ट्रान्सफर पेमेंट म्हणजे ग्रँट मिळणं, स्कॉलरशिप्स मिळणं, लोकांना पेन्शन्स मिळणं. सो हे सगळेच्या सगळे गव्हर्नमेंटचे खर्च असतात, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. अँड दिस इज इंजेक्शन. गव्हर्नमेंट कडून हाऊस होल्डला पैसे प्रोव्हाइड केले जातात. तसंच गव्हर्नमेंट खूप साऱ्या फर्म्सना टॅक्स हॉलिडे देतं, सबसिडी देतं. म्हणजे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे विकलं जावं म्हणून एखाद्या गुड्सची किंमत 100 रुपये असेल तर ती 100 रुपयाचं जे गुड आहे, ओके, ते गुड 50 रुपयालाच मार्केटमध्ये विकलं जातं आणि हे जे वरचे उरलेले 50 रुपये असतात ना, ते वरचे उरलेले 50 रुपये मात्र गव्हर्नमेंट त्या फर्मला देतं. सो पुन्हा एकदा वेगळं उदाहरण, 200 रुपयाची वस्तू आहे, मार्केटमध्ये 50 रुपयालाच विकली गेली पण ओरिजिनली 200 रुपयाचाच खर्च येतोय. मग व्यावसायिक तोटा सहन करतील का? विल दे अफोर्ड लॉस? नो, दे विल नॉट. तर गव्हर्नमेंट त्यांना मदत करत असतं. सो 50 रुपीज जेव्हा मार्केटमध्ये विकले जातात 200 रुपयाचं प्रॉडक्ट, सो 150 मोर रुपीज, 150 जे जास्तीचे रुपये आहेत ते गव्हर्नमेंट कडून सबसिडी म्हणून यांना दिले जातात. थोडक्यात गव्हर्नमेंट या इकॉनॉमीमध्ये इंजेक्ट करतं आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर असतात त्यांना इंजेक्शन असं म्हटलं जातं. सो आपण असं म्हणू की टॅक्सेस हे जर लिकेज असेल तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर हे इंजेक्शन आहे. हे एकमेकांच्या अपोजिट आहेत.
जसं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट एकमेकांना अपोजिट होतं. सेव्हिंग हे लिकेज होतं, पण त्याला अपोजिट इन्व्हेस्टमेंट इंजेक्शन होतं. त्याच्यासारखंच मला सांगा, टॅक्सेस काय आहे? लिकेज आहे. करेक्ट. लीकेज. इकॉनॉमी मधनं लिकेज आहे, कारण इकॉनॉमी मधनं पैसे काढतो आपण आणि गव्हर्नमेंटला देतो. वेरॅज गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर जे असतात, गव्हर्नमेंट कडून केले जाणारे खर्च जे असतात, त्याचा फायदा लोकांना मिळतो आणि म्हणून गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आर इंजेक्शन्स. करेक्ट. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर हे इंजेक्शन आहे. सो होपफुली मी हे एक्सप्लेन करताना ज्यांना वाटलं असेल त्यांची डायग्राम काढून झाली असेल. आणि आता मी तुम्हाला ह्याच्या पुढे काय लिहिलंय ते बघायला जाते. तुम्ही तुमची नावं आणि नंबर चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ही मीटिंग साधारण अजून 3 मिनिटं चालेल, स्पेसिफिकली 2 मिनिटं 44 समथिंग सेकंद. सो आपण हा एवढा पॅच बघायचा प्रयत्न करूया. ओके. To explain the circular flow of income in a 3-sector closed economy, let us first consider the circular flow between household and government sector. So पहिल्यांदा कन्सिडर करूया की हाऊसहोल्ड मध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये काय काय प्रकारचा सर्क्युलर फ्लो आहे. ओके. द गव्हर्नमेंट विल लेवी और इम्पोज टॅक्सेस ऑन हाऊसहोल्ड. पर्सनल इन्कम टॅक्स, कमोडिटी टॅक्सच्या माध्यमातून टॅक्सेस इम्पोज केले जातील हाऊसहोल्ड वरती गव्हर्नमेंट कडून, विच विल बी लिकेज. And due to taxation of the income, the income of the household will get reduced. Taxes पे केल्यामुळे householdचे income कमी होईल. This means that there is a leakage from a circular flow. But this is the income of a government. जर समजा आपण असं म्हटलं तर टॅक्सेस हे जरी माझा खर्च असले तरी गव्हर्नमेंटसाठी ते इन्कम असतं, बरोबर ना? म्हणून दिस इज द इन्कम रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट सेक्टर flow back to the firms in form of payment for government purchases as well as payment of subsidies. म्हणजे जसं हाऊसहोल्डला वस्तू लागतात फर्म्स कडून, तसंच गव्हर्नमेंटला पण वस्तू लागतात आणि त्या विकत घेण्यासाठी म्हणून सॉरी मी चुकीच्या पॅरेग्राफवर गेले. यू शुड हॅव रिमाइंड मी. ओके. दिस मीन्स दॅट देर इज अ येस, दिस मीन्स द सर्क्युलर फ्लो मधनं लिकेज झालं जेव्हा आपण टॅक्सेस भरले हाऊसहोल्ड मधनं. बट दिस इज द इन्कम फॉर अ गव्हर्नमेंट and the government injects the income back into economy in form of public expenditure on defense, education, infrastructure, etc., and also on the transfer payments such as pensions, sickness benefit, unemployment relief, etc. So आज तुम्हाला काय करायचंय, आज मी तुम्हाला याचं पिक्चर टाकणार आहे. तुम्ही मला उद्याला हे सर्क्युलर फ्लो वाचून नीट एक्सप्लेन करायचं आहे 5 ते 6 पॉइंट मध्ये. येत आहे लक्षात तुमच्या मी काय म्हटलं ते? Yes, ma'am. ओके. आय विल सेंड यू द पिक्चर. कारण आपण आज आपल्याला आज इथे थांबायला लागणार आहे. ओके देन विल सी यू टुमॉरो. होपफुली विल फिनिश दिस लेसन बाय टुमॉरो. बाय बाय. हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. बाय मॅम. बाय.